वाह वाह, क्लॅप क्लॅप. हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार. मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेमध्ये आहे. आणि इथं विहान तुम्हाला दिसत असेल. आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरून पण तो रडतोय आणि जस्ट रडून बसलेला आहे. का तर त्याला ट्रायपॉड हवा होता म्हणून. आणि तो एकदा का घेऊनच मग तिथं शांत बसलेला आहे. हाय कर बा सगळ्यांना, हाय कर, हाय, हॅलो. आणि जरी आता म्हटलं नाही की मी थोडंसं आवरत होती, तर मी जे जे लावेन ना ते त्याला हवं असतं. सो मी टिकली लावली, स्वतःही टिकली हवी होती. काजळ लावलं, काजळही त्याला हवं होतं. सो मला जे जे काही हवं सेम त्यालाही तेच हवं असतं. आता बघा, हा, खुश झालास ना घेऊन? खुश झालास. आणि ते खाऊ तिथेच पडले. खाऊ नाही खायचं का तुला? हे खाऊ नाही खायचं तुला? खा ना मग ते खाऊ. ओ, काय ठेवू? काय ठेवू? काय ठेवायचं बा तुटेल ना रे तसं. नको, ते खाऊ खा पहिलं तुझं. खाऊ खाते, ठेवून देते. हा, ठेव ते ठेव. हा, वा वा, क्लॅप क्लॅप कर. वा वा, क्लॅप क्लॅप. गुड बॉय. आणि आपण लहान मुलांना कोणती तरी एखादी गोष्ट शिकवायसाठी गेलो ना, तर ते आपण त्यांना शिकवण्याऐवजी तेच आम्हाला शिकवतात. सेम माझ्यासोबत आणि म्हणजे आमच्यासोबत सगळ्यांसोबत घडतंय. आम्ही विहानला एखादी गोष्ट घेतलेली, म्हणजे एखादी वस्तू असेल, काय असेल, तर बा ठेव ठेव असं म्हणायचं ना, जिथल्या तिथं ठेवायची म्हणून. तर तो आम्हालाच आता कोणतंही काही घेऊन येतो आणि ठेव 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 म्हणतो. आणि जोपर्यंत ती वस्तू जागेवर ठेवत नाही तोपर्यंत शांत बसत नाही. म्हणजे जरी तो आता टेबल जवळ असेल आणि म्हटलं ना तू जवळ आहेस बाया, ठेव तिथं, म्हटलं ना नाही नाही, तो आमच्याकडेच आणून देतो आणि आम्ही ती जागेवरच ठेवावी लागते. हट्टीपणा करणार मी. काय काय काय, हा थांब, लावून देते मी, लावून देते. असं लावायचं. तू काही मम्मासारखं ब्लॉगिंग करणार का? मम्मासारखं ब्लॉगिंग करणार का? हाय कर, हा गाणं बोलून दाखव सगळ्यांना थोडं. अरे अरे, आणि विहानचे सकाळपासून असं चालू आहे. छोट्या 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 गोष्टींवरून असं रडतोय विहान. काय हवं तुला? थांब थांब थांब. कसं असं करून हवं का? हा, मग कसं हवं? खोटं खोटं रडू नको. हा, तो विहाननं ना स्टँड घेतलेला आहे. सो तो देत नाहीये, त्यामुळे मला आता कुठं कुठं फोन ऍडजस्ट करावा लागतोय. हो हो हो, चिमटलं. बघू बघू, कुठे चिमटलं? हा, नाही नाही, घेऊ मम्मी, ठेवू. हो, कुठं लागलं? नाही नाही, नाही लागलं. आता ठेवून दे मग. ठेवू ते, ठेवूया ते, ठेवूया. कुठं लागलो? दे आता, ठेवूया. लागते पण तरी त्याला द्यायचं नाही आहे. थोडेसे कपडे वगैरे ठेवून घेते. आता विहान खेळतोय तसं नाही तर मग परत सगळ्या गोष्टी. विहान गाणं म्हणून दाखवणार आहे. कोणतं गाणं? कोणतं गाणं म्हणायला लागलं? हे कोणतं गाणं? हे कोणतं गाणं? विहान ना गाणं म्हणतोय बघा. पिलू म्हण रे गाणं. बोल की. हा, पुढचं पुढचं बोल की. क्लॅप 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 क्लॅप. आता गाणं म्हण. गाणं बोल जरा. अरे झोपू नको, गाणं म्हण म्हटलं मी तुला.
विहान दाखवतोय सकाळी कुठून पडला ते. कुठून पडलास तू? तिथून पडलास. आणि कसं लागलं तुला? हा तिथून पडलास का इथं खालती? आणि कुठं लागलं तुला? हा हा आता परत दाखवताना परत पडशील. हा तिथून पडलास. तिथनं होय तसं पडलास. होय तसं. हा परत पडशील आणि परत तिथं पडलास का? आणि कुठं लागलं मग तुला? कुठं लागलं पिलू? हा पडशील परत. हा असं पडलास. हा हा सावकाश. असं असं पडलास तू? असं पडलास? अरे देवा. आणि कुठं लागलं मग? तसं असं लागलं. आणि मम्माने कशी पकडली तुला? जोरात. असं पडलास. आणि मम्माने कसं पकडली तुला? हं तिथनं कुठं लागलं? असं 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 पडलास. बापरे. आणि बू झालं नाही का मग? अरे बापरे. फुक फुक फुक. हा 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 फुक. कमी झालं ना? बाहेर एवढं कडाक्याचं ऊन आहे ना, जरी आपण बाहेर जात नसलो तरी आपली बॉडीमध्ये हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे घरी जरी असेल ना तरी ताक किंवा भरपूर असं पाणी किंवा कोणताही ज्यूस हे आपल्या बॉडीमध्ये जाणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामध्येच मला सफरचंद आणि बीट हे दोन्ही खायला आवडत नाहीत. त्यामुळे म्हटलं चला दुपारी थोडंसं ना याचा ज्यूस बनवून घेऊ, असं तरी थोडंसं बॉडीमध्ये जातं. आणि नाहीतर असं मग एक तर लक्षात पण येत नाही आणि मग ते खाणंही होत नाही. त्यामुळे म्हटलं चला माझ्या यानं विहान पण थोडं घेईल म्हणून मग इथं मी दुपारी बीट आणि ॲपलचा ज्यूस करण्यासाठी घेतलेला आहे. एक सफरचंद स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि त्याची सालं काढून बारीक कट करून घ्यायचं. त्यानंतर इथं मी हाफ बीट घेतलेला आहे. बीटची छान अशी सालं काढून घ्यायचं आणि बारीक कट करून घ्यायचं. ह्यामध्ये थोडंसं ना पाणी टाकायचं आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं. आपल्याला जर हेल्दी पदार्थ खायचे नसतील ना तर हे असं काही करून बघायचं. त्यानंतर मग इथं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि इथं मी थोडंसं कपमध्ये काढते आणि त्याच्यामध्ये ना कसं माझ्या मिक्सरच्या ह्याच्यामध्ये थोडंसं मध्ये मध्ये राहतं, सो तेच मी इथं चेक करून काढलेलं आहे. विहानला ज्यूस घेतलाच नाही आणि त्याला प्यायचं नाही म्हणून तू कुठे जाऊन बसलाय बघा. तर बा दर खा पी बरं. विहानने ज्यूस काय पिला नाही म्हणून मग इथं एक राजगिराचा लाडू दिलेला आहे. अधूनमधून मी असं जर तो काही खाल्ला नाही तर मग देत राहते. जर मूड असेल तर तो खातो, नसेल तर मग नाही खात. स्वतः तो इथं घेऊन बसलेला आहे. वाटल्यास कधी कधी पूर्ण खातो, कधी कधी नाही खात, असंच वेस्ट करतो. पण जेवढा खाईल तेवढा खाईल. सो इथं बघा विहान करडतोय कारण त्याच्या हाताला पायाला कुठंच काही एवढी पण घाण लागायची नाही. आणि त्याचा लाडू खाल्लेला, सो तो लाडू फोडला. त्याच्यानंतर थोडंसं त्याचं सगळं पूर कांडा होता ना तो इकडे तिकडे लागला तर तो रडायला लागला की अगोदर ते पूज म्हणून. म्हणजे तो जेवतानाही त्याच्या थोडं जरी इकडे तिकडे लागलेलं असेल ना की त्याला. चला तर अशा विहानच्या या नौटंक्या चालूच असतात. आज तुमच्यासोबत ना मी एक हाय प्रोटीन स्प्राउट चिलाची रेसिपी आहे ती शेअर करते. बऱ्याच जणांना माहीत असेल आणि नसेल माहीत तर तुम्ही ही बघून तुम्ही मोठ्यांना किंवा मोठ्यांपासून लहानांपर्यंत आपण सगळ्यांसाठी ट्राय करू शकतो. कारण तसं म्हणता येईल तर ही हेल्दीच आहे. इथं स्वच्छ असे धुतलेले मुगांना छान असे मोड आलेले आहेत. त्याचबरोबर चण्यांना मोड नाही आलेले आहेत पण ते रात्रभर भिजवलेले आहेत. सो ते थोडे थोडे घेतलेले आहेत मी. आणि त्यामध्ये एक हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडंसं आलं आणि लसूणच्या 4-5 पाकळ्या घ्यायच्या. थोडेसे पाणी टाकायचे आणि मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं. जास्त पण पाणी टाकू नका नाही तर खूप पातळ होईल. इथं मी थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि ते एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे. आता ह्याचा चिला येण्यासाठी ना थोडंसं ह्याला बाइंडिंग घ्यावं लागतं म्हणून मग मी इथं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आणि माझ्या बेसनच्या पीठमध्ये ना थोडंसं तांदळाचंही पीठ मिक्स असतं. सो तुमच्या जर नसेल तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करू शकता. त्यानंतर मी इथं हळद घेतलेली आहे. त्यानंतर थोडंसं धनेपूड जिरेपूड घातलेले, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आता मी इथे एक मिरची टाकलेली आहे त्यामुळे मग मी इथं लाल तिखट नाही घेतलेले आहे. जर तुम्ही मोठ्यांसाठी करत असाल तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये ना लाल तिखट वगैरे टाकला तरी अजून थोडासा टेस्टी लागतो. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं ओवाही टाकायचं जेणेकरून पचन वगैरे छान होतं. आता याच्यामध्ये आपण बारीक केलेल्या कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर टाकलेल्या. आता माझ्याकडे गाजर नाही होतं म्हणून मग मी इथं गाजर टाकलेलं नाही. जर तुमच्याकडे असेल तर तेही सगळं छान कट करून टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून ना याचं एक छानसं असं मिश्रण तयार करून घ्यायचं. खूपही पाणी टाकू नका नाही तर पातळ झालं तर चिला कसा परतला जात नाही. त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं छानसं असं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आणि हे ना साईडला एक 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायचं.
10 मिनटं झाल्यानंतर चपातीच्या तव्याला थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण ना तव्यामध्ये टाकायच्या अगोदर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तव्यामध्ये समान असं पसरून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं व्हाईट वरतून तीळ टाकलेले आहेत. हेल्थलाही चांगलं असतं आणि टेस्टलाही थोडंसं छान लागतं. आणि त्यानंतर मग मी इथे हे झाकून ठेवलेलं आहे आणि थोडंसं वरतून ना तेल टाकून हे आलटून पालटून छान असं भाजून घ्यायचं. मंद गॅसवर छान खरपूस भाजलं ना तरच हे टेस्टला लागतं. सो थोडासा टाईम लागतो पण टेस्टला खूप छान लागतं. आणि हां बस तिथं कुठं कुठं काकांनी भरवायचं काय? बस वरती बस. सो असा काहीतरी होता आजचा आमचा दिवस. जर माझे ब्लॉग तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.